संगमनेर नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 14 मध्ये योगेश उर्फ चिकू जाजू यांचा अपक्ष म्हणून दमदार विजय। संगमनेर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून योगेश उर्फ चिकू शेठ अशोकजी जाजू यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला आहे। त्यांच्या विजयामुळे प्रभागात आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले आहे। नागरिकांच्या आग्रहामुळे आणि विश्वासातून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती। प्रचाराच्या काळात त्यांनी थेट जनतेशी संवाद साधत घरोघरी भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम उपलब्ध राहणारे आणि तत्परतेने मदत करणारे नेतृत्व म्हणून त्यांची प्रभागात विशेष ओळख आहे। विजयानंतर प्रतिक्रिया देताना योगेश जाजू यांनी सांगितले की प्रभागातील मूलभूत सुविधा बळकट करणे, रखडलेली विकास कामे पूर्ण करणे तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवणे हे त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख प्राधान्यक्रम असतील। विकासाच्या बाबतीत कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांना समान न्याय देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। प्रभाग क्रमांक 14 मधून आपण निवडून आला आहात। जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगाल? एक तर सगळ्यात सुरुवातीला मी जो नगरसेवकपदी उभा राहिलो होतो प्रभाग क्रमांक 14 मधनं, तर मी उभाच नव्हतो, माझे सर्व मित्रपरिवार माझ्यासाठी उभे होते आणि त्यांच्या आग्रहा खातीर मी अपक्ष उमेदवारी भरली होती। आणि ह्या मागेही मी पंचवार्षिकमध्ये कॉपमध्ये नगरसेवक होतो, स्वीकृत नगरसेवक होतो। त्यावेळेस देखील माझे कामं होते पूर्ण शहरामध्ये, पूर्ण संगमनेर शहरामध्ये। तर स्पेसिफिक आता प्रभाग क्रमांक 14 मध्ये जे उभं राहण्याचं कारण होतं का, ह्या प्रभागात माझं मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात आता आणि मी स्थानिक उमेदवार असल्या कारणाने माझ्या संग पूर्ण जनता होती, माझ्या बरोबर पूर्ण जनता होती, तर ज्यांचं मला सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात मिळालं आणि मोठ्या मताधिक्याने माझा विजय झाला। प्राधान्यक्रम काय असणार आहे विकास कामांचा? सर्वात पहिले आपल्याला प्रभाग क्रमांक 14 मध्ये ई टॉयलेटची समस्या आहे, जी ई टॉयलेट जे आहे ते इथं सुरू करायचे आहे। तो कचरा आहे आणि सगळा स्लोपचा भाग असल्या कारणाने इथं पाण्याचा खूप मोठा पाणी जे आहे रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणात असतं। त्याच्यानंतर आपल्याला 2 डीपी आहेत, एक परदेशपुरामध्ये, एक चंद्रशेखर चौकमध्ये, त्याचं लोड डिवाइड करायचं आहे, जेणेकरून प्रत्येक जे आपले इथले नागरिक आहे त्यांना त्रास होतोय त्या लाईटचा, MSCBच्या डीपीचा, तर त्याच्यातला बी लोड डिवाइड करायचा आपण प्रयत्न करणारच आहोत। भाऊ, महिलांसाठी आणि युवकांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? महिलांना प्रथमतः तर सुरक्षा खूप महत्वाची आहे आपल्या दृष्टीने, आणि तसंही माझा वॉर्ड हा सुरक्षितच वॉर्ड आहे, परंतु महिलांना सुरक्षा करता आपल्याला अजून काय करता येईल ते प्रथम आपण त्यांच्याकरता करणार आहोत। आणि मुलांकरता छोटे छोटे इव्हेंट हे तर ते आपल्याला करायचे आहेत, जे सणसूद असतात आपले, तर ते सणसूद करता मुलांना कसं अट्रॅक्ट करता येईल त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आपल्या प्रभागातील सर्व जनतेसाठी आपण आरोग्याची काही सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहात? आपल्याला आरोग्याकरता सिनियर सिटीजन करता आरोग्य कॅम्प घ्यायचे, दर 2-3 महिन्याने कॅम्प घ्यायचे, आणि तेही कुठल्याही मंदिरात किंवा कुठं अशा बंदिस्त खोलीत नाही, एक टेंट लावून कॅम्प घ्यायचे आपल्याला चौकात। तर तो आपलं एक कामची स्वरूप राहणार आहेत आणि ते काम आपण चालू करणार आहोत लवकरच। जाता जाता आपण प्रभाग क्रमांक 14 मधील जनतेला काय संदेश द्याल? जनतेने जो कौल दिला आहे, मायबाप जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि जो कौल दिला त्याबद्दल मी त्यांचा खरोखर ऋणी आहे।